नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे आनंदीमय स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासमोर मी स्वतः लिहिलेली एक कथा प्रस्तुत करत आहे। या कथेचं नाव आहे तिची ओळख। प्रत्येक स्त्रीला स्वतःची एक ओळख असणे आवश्यक आहे आणि या मताची मी आहे। या ओळखीचं रूपांतर वेगळ्या तऱ्हेने जगामध्ये होऊ शकतं, हेही मला नेहमी वाटत असतं। एका सामान्य बाईपासून असामान्य बाईपर्यंत तिची ओळख या जगामध्ये नेहमीच राहते, हेही मला सतत वाटत असतं। ही मी स्वतः लिहिलेली कथा तिची ओळख तुम्हाला नक्की आवडेल। ती तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमचे छान छान कॉमेंट्स आम्हाला नक्की पाठवा। आणि हो, आमचे जे खट्टा मिठ्ठा चॅनल आहे ना, ते तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा, म्हणजे आमचे पुढचे अनेक दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। तिची ओळख। आज लता काकींचे 13वे होते। त्यांना जाऊन 13 दिवस झाले। अजूनही निमाचा विश्वासच बसत नव्हता लता काकी गेल्या म्हणून। निमा लता काकींच्या शेजारी राहायची। निमा, तिचा नवरा दीपक, मुलगी नेहा हे तिचे कुटुंब। निमाचे सासू सासरे आधीच देवाघरी गेलेले, त्यामुळे लता काकींचा निमाला आधार होता। नेहा अगदी लहान होती तेव्हा निमा तिला पाळणा घरात ठेवायची, कारण निमा नोकरी करायची। जसजशी नेहा मोठी होत गेली तसतशी नेहाला तिच्या आईची गरज जास्त भासू लागली। तिचा वाढता अभ्यास या सर्वांसाठी निमाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला। शेवटी मुलीचे संगोपन हे महत्त्वाचे होते, पण निमा नुसती घरी बसणारी बाई नव्हती। एमकॉम पर्यंत शिक्षण झाले होते। चूल आणि मूल यात तिला अडकून बसून पुढचे आयुष्य काढायचे नव्हते। घरातल्या घरात अकाउंट्स व इकॉनॉमिक्स हे विषय शिकविण्यास तिने सुरुवात केली। एकाचे 2 असे म्हणता म्हणता 10 विद्यार्थी कधी झाले हे तिलाच कळलं नाही। नेहाकडे ती चांगल्या प्रकारे लक्ष देऊ लागली। आज तिची व लता काकींची जास्त मैत्री होऊ लागली। लता काकींना एक मुलगा, एक मुलगी व नवरा आणि त्या स्वतः असे चौकोनी कुटुंब। त्यांची मुले नेहाचे दादा ताई झाले। त्यांचे 12वी पर्यंत शिक्षण झाले असल्याने आपल्या मुलांचे शिक्षण चांगले झाले पाहिजे या मताच्या त्या होत्या। मुले मोठी होत गेली, त्याही संसारात रमून गेल्या। तसा लता काकींना संसारातून वेळच मिळत नव्हता। त्यांचे पती थोडेसे तापट स्वभावाचे होते। आपल्या बायकोने आपल्या आज्ञेतच राहावे या मताचे होते। कोणत्याही कामात कसलीही दिरंगाई झालेली त्यांना सहन होत नसे। क्षणभर जरी उशीर झाला तरी त्यांचा टोमणा आता तयारच असायचा। काय झोपा काढतेस का? सतत दरारा असायचा त्यांचा। त्यामुळे लता काकी त्यांच्या पुढे हतबल असायच्या। महिना अखेरीस घर खर्चाला पैसे कमी पडले तर लागलीच हिशोब मागायच्या। त्यामुळे त्या मानसिक तणावाखाली असायच्या। नेहमी म्हणायचे कसे ते, दमडी कमवायची अक्कल नाही तुला। काय करणार लता काकी बिचाऱ्या। निमा व लता काकींमध्ये फक्त 5 वर्षाचं अंतर होतं। लता काकींचं लग्न लवकर झाल्यामुळे त्या थोड्या पोक्त दिसायच्या। तशा त्या खूप सुंदर होत्या। लांब सडक केस, रंगाने गोऱ्या, सुबक बांधा सडपातळ होत्या। मुले जरी मोठी झाली तरी त्यांच्यात म्हणावा तसा बदल झाला नव्हता। मात्र सुधीर रावांच्या सतत बोलण्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले होते। निमाला त्याची कल्पना येत होती। ती कधीतरी त्यांना नेहमी बोलायची, मी बोलू का काकांशी? नको नको, तुम्ही काही बोलू नका, नाहीतर तुमचे आमच्याकडे येणंच बंद करतील ते। आपण मात्र एकमेकांशी बोलत राहू, असे लता काकी लताला, म्हणजे लता काकी स्वतःलाच म्हणून निमाला बोलायच्या। नेहाची मात्र दादाताईंबरोबर चांगली गट्टी जमली।
शाळेतल्या प्रोजेक्टसाठी दादा तिला मदत करायचा. लता काकींची नेहा तर मुलगीच बनून राहिली. निमाला कधी बाहेर जावे लागले तर नेहाला बिंदास निमा लता काकींकडे ठेवायची. नेहाला त्या घराचा इतका लळा लागला होता की ते तिचे दुसरे घरच झाले होते. नेहाच्या शाळेत काही कार्यक्रम असला की लता काकी तिला छानपैकी तयार करायच्या. निमा तर मस्करीने म्हणायची पण, काकी तुम्ही ब्युटी पार्लर का नाही काढत? अशी बायकांची लाईन लागेल बघा तुमच्या घरासमोर. जसा निमाला लता काकींचा आधार होता तसा लता काकींनाही निमाचा आधार होता. निमाचे माहेर पुण्याला होते. मुंबई पुण्याचा प्रवास कधीतरीच व्हायचा. यामुळेच लता काकींचे घर तिला माहेरच वाटू लागले. बिल्डिंग मधल्या हळदीकुंकाला जायचे तेही त्या एकत्र जायच्या. खूप घरोबा होता त्यांच्यात. दोघांच्या कुटुंबात कधी वादविवाद झाला तर तो लगेच मिटायचा. लता काकी सुगरण होत्या. त्यांच्याकडचे पदार्थ अगदी रुचकर आणि स्वादिष्ट असायचे. निमा त्यांच्याकडून विविध प्रकारच्या भाकऱ्या, रव्याचे लाडू करायला शिकली. उन्हाळ्यात लोणची, मोरंबा, पापड, साबुदाण्याच्या फेण्या दोघी अगदी एकत्र करायच्या. एक एक वर्ष कसे जात होते ते त्यांना कळतच नव्हते. नेहाच्या दादाचे 10वीचे वर्ष होते. त्या वर्षी एका संध्याकाळी लता काकींची तब्येत एकदम बिघडली. निमाने खूप धावपळ केली. डॉक्टरांकडे गेल्यावर ताबडतोब ECG काढायला सांगितले. रिपोर्ट आल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना सौम्य हार्ट अटॅक आला होता. सुधीररावांना काही सुचेना. निमा दीपकने त्यांना धीर दिला. हळूहळू लता काकींच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. त्या पूर्णतः बऱ्या झाल्या तरी पथ्यपाणी तर होतेच. जड काही उचलायचे नव्हते. 1-2 महिने सुधीररावांनी संयम बाळगला. नंतर मात्र त्यांची कुरबुर सुरू झाली. कारण महिन्याला त्यांचा पगार पुरेनासा होऊ लागला. मुलांच्या शाळेची फी, लता काकींची औषधे व बाकीचा खर्च कसा सांभाळायचा याचाच सुधीरराव विचार करू लागले. नातेवाईक, मित्रमंडळी किती दिवस मदत करणार? हळूहळू दिवस सरत होते. हे दिवस पण जातील असा विश्वास लता काकींना होता. पोटाला अगदी चिमटा काढून ते सर्वजण आयुष्य काढत होते. हे निमा अगदी जवळून पाहत होती. पण ती बापडी काय करणार? त्यांना आर्थिक मदत थोडीफार ती करत होती. पण येथेही सुधीररावांचा स्वाभिमान आडवा येत होता. काही महिन्यांनी लता काकींची औषधे कमी झाली. तेव्हा कोठे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. नेहाचे दादाताई आता मोठे झाले होते. त्यांचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले. दादाताईला नोकरी पण लागली. दादाचे लग्न धुमधडाक्यात झाले. निमाला मावशीचा मान दिला गेला. पुढे ताईचेही लग्न थाटात झाले. लता काकींची पुण्याई म्हणून त्यांना सून व जावई चांगले मिळाले. त्यांची सून नोकरी करायची. पण पुढे मुलगी झाल्यावर मात्र तिने नोकरी सोडली. का? तर तिचा सांभाळ कोण करणार? निमा हे सर्व जवळून बघत होती. एक दिवस न राहून ती लता काकींना जरा मोठ्या आवाजात म्हणाली, काकी तुम्ही आयुष्यभर केले तरी काय हो? तुम्हाला फक्त सुधीररावांची बायको असेच सगळे ओळखतात आणि तुमच्या मुलांची आई म्हणून. पण तुम्ही स्वतः कोण आहात? देवाने हे सुंदर सात्विक आयुष्य दिले आहे. त्याचे काहीतरी करा ना. काहीतरी उपयोग करा. काहीतरी नव्याने सुरुवात करा. मागून तुमची सून तुम्हाला हातभार लावेल. काहीतरी करा ना काकी. आता तरी करा ना काकी. नुसती बोलणी ऐकू नका काकी. प्लीज प्लीज तुम्ही काहीतरी करा. निमाचे हे रूप पाहून लता काकी बिथरल्या. आज काय झाले निमाला? या नक्की काय म्हणायचे हिला? मी आता या वयात काय करणार निमा? सांग बघू. माझी ओळख या जगात मी कशी निर्माण करू ग? काही दिवस तर निमाने लता काकींबरोबर अबोलाच धरला. शेवटी काय, निमाला त्यांची एवढी सवय झाली होती की त्यांच्याशी बोलणं नाही झालं तरी त्यांना विसरता येत नव्हतं. कोठेही जबरदस्ती नाही. या दोघांचं नातं जगावेगळं होतं. रक्ताचं नातं नव्हतं हे विश्वासाचं नातं होतं. शेवटी एक दिवस न राहून
त्या नीमाला म्हणाल्या. तू म्हणतेस ना तशी आता मात्र मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे ग. पुढील आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द मी माझ्या मनाशी बाळगून आहे. मी करेन, काहीतरी नक्कीच करेन. हे ऐकल्यावर नीमाने काकींचा हात हातात घेतला. नीमाची एक मैत्रीण होती, तिचे नाव आरती, आणि तिचा ना बांगड्या बनविण्याचा व्यवसाय होता. ती बायकांना बांगड्या बनविण्यास देत असे. नीमाने काकींची आरतीशी ओळख करून दिली. म्हणता म्हणता बांगड्या बनविण्याचे काम लता काकींनी करायला घेतले सुद्धा. सुरुवातीला हे काम फार किचकट वाटायचे. बारीक मोठी खडे वायरिंग मध्ये टाकणे म्हणजे कसरतच होती. तरीही ते काम काकी करत होत्या. पहिल्यांदा कामाचे 4 तास व्हायचे. नंतर हळूहळू 8 तास काम होऊ लागले. ज्यावेळेस लता काकींनी पहिली बांगडी तयार केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहून नीमाच्याही डोळ्यात पाणी आले. किती कष्ट केले होते त्यांनी एक बांगडी बनवायला. जिद्दीने न हरता एक एक बांगडी त्या बनवत होत्या. खरं तर या कामाचा मोबदला खूप कमी मिळायचा. प्रत्येक बांगडी मागे फक्त 5 रुपये मिळायचे दिवसाला. म्हणजे जर 6 बांगड्या केल्या तर दिवसाचे फक्त 30 रुपये एवढीच कमाई होती. पण येथे पैशापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तोच लाख मोलाचा होता. स्वकमाई काय असते त्यास काकींना कळले. पहिल्या ते 30 रुपयाची कमाई देवासमोर ठेवली व नंतर नीमाच्या हातात ते पैसे दिले व त्या एवढेच म्हणाल्या, नीमा, माझी ओळख मी आज निर्माण केली ना ग. नीमाने काकींचा हात हातात घेतला आणि बघितला तर तो खूप सुजला होता. कारण त्या हातांना असे कष्ट करण्याची सवयच नव्हती. त्या 30 रुपयात काय येणार होते? एक वेळची भाजीच फक्त. पण आपण मिळविलेल्या पैशातून ही भाजी आपण खातो ना, याचा सात्विक आनंद काही औरच होता. हा बांगड्या बनवण्याचा व्यवसाय सुरुवातीला सुधीररावांना अजिबात आवडत नव्हता. पण काय जादू झाली की ते या कामात जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे रस घेऊ लागले. जेवढी जास्त माणसं या कामात जोडली जातील तेवढा जास्त माल बनविला जाईल. घरातील सर्वजण काकींच्या या कामात मदत करत. त्यामुळे दिवसाला 20 ते 30 बांगड्या होऊ लागल्या. काकींचा हात तर चांगलाच बसला होता. पण देवाला हे सुख पाहवले नाही. अचानक एक दिवस सकाळी काकींच्या सुनेने नीमाच्या घराची बेल जोरात वाजविली व ती म्हणाली, लवकर या, आईनं बघा काय होतंय. नीमा लागलीच गेली तर पाहते तो काय. काकी निश्चित सोफ्यावर पडल्या होत्या, हातात बांगडी घेऊन. ताबडतोब डॉक्टरांनी बोलवलं. डॉक्टरांनी बघितलं आणि मान हलवून त्या गेल्या असे सांगितले. सर्वत्र भयान शांतता पसरली. एक एक माणसं येऊ लागली. सुधीरराव, मुलगा, मुलगी, सून, जावई, नात, नातेवाईक सर्वांनी एकच हंबरडा फोडला. आई, आजी, काकी, आत्या, मामी. एकीकडे काकींचा निर्जीव देह जमिनीवर होता तर एकीकडे नीमा त्यांच्याकडे नुसती बघत होती. कोण होत्या त्या नीमाच्या? सर्वजण एकमेकांचे सांत्वन करत होते. पण नीमाचे सांत्वन कोण करणार? ज्या वेळेस नीमाने काकींना शेवटची सवाष्णीची आरती केली तेव्हा मात्र नीमाने टाहो फोडला. काकी, माझ्या काकी, का गेलात तुम्ही एवढ्या लवकर? आज काकींचा 13वा दिवस. नीमा जमेल तशी त्यांच्या घरच्यांना मदत करत होती. सर्व धार्मिक कार्य झाल्यावर त्यांचा मुलगा काऊ हसरचे ताट घेऊन गच्चीवर गेला. अर्धा तास झाला तरी अन्नाला कावळा शिवत नव्हता. काकींची कोणती इच्छा राहिली हे काही कळतच नव्हतं. सर्व काही बोलून झाले तरी कावळा येतच नव्हता. शेवटी नीमाच्या मनात आले त्याप्रमाणे तिने त्यांच्या घरी जाऊन एक बांगडी आणली व सुनेच्या हातात दिली आणि सुनेला बोलायला सांगितले.
त्याप्रमाणे सून म्हणाली, आई, हा तुम्ही सुरू केलेला बांगड्यांचा व्यवसाय आम्ही बंद नाही करणार. तुमची ही जी ओळख आहे ना, ती आम्ही पुढे चालू ठेवू. एवढे बोलल्यावर लगेच कावळा अन्नाला शिवला. निमाने त्या कावळ्याला नमस्कार केला. काकीचा आत्मा आज खऱ्या अर्थाने तृप्त झाला. त्याला शांती मिळाली. काकींची ओळख, तिची ओळख या जगात राहणार आहे हे नक्की. बांगडीच्या रूपात एका सामान्य बाईपासून असामान्य बाईपर्यंत. धन्यवाद.